नमस्कार सगळ्यांना. तर आता ड्रोनसोबत आपण एक ट्रायल म्हणून ग्लासेस पण घेतलेत. हे आहेत AI ग्लासेस आणि हे आहेत AIMB-G3 सिरीजचे 3 लेन्सेस आहेत त्याच्यासोबत. तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय काय येतं. असं काहीसं त्यांनी दिलेलं आहे की याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग पण करू शकतो, फोटो पण घेऊ शकतो, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि गाणी देखील ऐकता येतात, असं देखील काही दिलेलं आहे. तर आता आपण ह्याचा इंटरफेस चेक करणार आहोत आणि प्लस आपण बघायचं देखील आहे की आपल्या डे टू डे लाईटमध्ये याचा कसा AIMB-G3 मॉडेल आहे. आता मी फोडायला प्रयत्न करतो, कसं होतं बघूया आपण. आता काय काय आपण पॅकिंग तर बऱ्यापैकी दिली आहे, प्लास्टिक काढून टाकू. आणि मुळात आपण घेतलं आहे तो वॉरंटीमध्ये घेतलेलं आहे, काही झालं तर आपल्याला रिप्लेस करून मिळेल. AIचं ह्यांनी AI रिकग्नेशन दिलेलं आहे, मल्टी लँग्वेज ट्रान्सलेशन पण आहे, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील आहे. तर बघू केसमध्ये काय काय आहे. केस आता ओपन केली तर एक चष्मा भेटलेला आहे, सुंदर असा चष्मा आहे. पहिला तर एकदम चांगला जाडा चष्मा आहे. वा, इथं मध्ये कॅमेरा आहे, हा इथे कॅमेरा रेकॉर्डिंगला. आणि मला वाटतं स्पीकर्स पण आहेत, त्याच्या लाईट्स पण आहे, बटन दिलेलं आहे चालू करायचं. आणि याच्यासोबतच तर काय बघूया, केस आहे, केसमध्ये काय काय आपण आता बघूया. चष्मा भेटला आपल्याला, मला वाटतं की फ्रेम चिटकवायची असेल तर बरं होईल. 3 ग्लासेस तर दिलेत असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता बघूया काय काय भेटतं आहे. चार्जिंगची केबल भेटली आहे, वायरलेस चार्जिंग, मला वाटतं ही चार्ज करायला आहे ही. आणि याच्यासोबत आता अजून काय काय बघूया. हो, पुसाला एक फडका भेटला आहे. आणि ग्लासेस आहेत, हे थोडे मला वाटतं डार्क शेड आहेत. वा, हे ब्लू शेड आहे, लेफ्ट राईट देखील लिहिलेलं आहे याच्यावरती. आणि काय आहे, आणि काहीतरी आहे, मला वाटतं हे स्मार्ट ग्लासेस साऊंड गाईड ट्यूब आहे ही. वा, याचा उपयोग बघून त्याला काय अजून देखील काहीतरी आहे त्याच्यामध्ये. तर आता काय राहिलं बघूया. हां, तर या ग्लासेस असं मॅन्युअल दिलेलं आहे. हे जनरली चायनाचे प्रोडक्ट असतात. तर आपल्याला इथून स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन करून झाल्यावरती सॉफ्टवेअर यायचं, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून मग आपल्याला बघायचं आहे. असं यांनी हे पण दिलेलं आहे की हे आपण असं, मला वाटतं मॅग्नेटिक टाईप आहे वाटतं, हे वरती चिकटतं. चांगलं आहे. चायना आपल्यापेक्षा किती पुढे गेलेलं आहे हे आपल्याला इथून दिसण्यात येतं आहे. आता मी आता बघतो कशा प्रकारे पेअरिंग करता येतं, काय करता येतं. उद्या आपण ह्याचा एक रिव्ह्यू घेऊया. आता तरी मी घेतलेच सध्या रेकॉर्डिंग करायला, फोटो वगैरे काढायला. स्पीकर्स वगैरे पण आहेत, इथे चार्जिंग पोर्ट आहे, स्पीकर्स पण ह्याच्यामध्ये आहेत. आता बघतो आपण उद्या, मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ. हे असे काहीसे फोटो येत आहेत. मी सकाळी जाऊन पहिला फोटो काढून घेऊया. तर फोटोचं क्लिअरिटी ठीकठाक आहे. अशा प्रकारचे हे सगळे फोटो आहेत. आता हे असं काहीसं इंटरफेस दिसतोय. आपण आलो गोल्डीला फिरवायला. ढग असे भरले आहेत, पाऊस पडायची शक्यता आहे. आणि आपण रेकॉर्ड करत चाललोय होपफुली. गोल्डी चलो, मस्त हवा सुटली आहे. आज आपला दिवस पहिलाच आहे विथ AI ग्लासेस. खरंच व्हिडिओ खूप हलेल, कारण की मान हलते माझी, पण एक पर्स्पेक्टिव्ह आपल्या डोळ्यातून कसं दिसतं समोर, ते रेकॉर्डिंग आपण करायचा प्रयत्न करतो. चलो गोल्डी, चलो चलो चलो. क्लिअरिटी कशी असेल ते आता आपल्याला समजेल, एडिटिंग करू तर हवा वगैरे भरपूर सुटते, पाऊस पडायची फुल शक्यता आहे. म्हणजे
घेतलेला AI त्याचं क्वालिटी चेक करूया. तर हे असं सायन त्यांचं काहीतरी ॲप आहे. 100% बॅटरी अजून आहे आपल्याकडे रिमेनिंग. तर याच्यामध्ये टेक फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळंच आहे. आता आपण जाऊया खाली अल्बममध्ये. अल्बममध्ये हे असं काहीशी क्वालिटी आलेली आहे त्याची, बघू शकता. ठीकठाक क्वालिटी, असं काही HD नाही आहेत, पण ठीक आहेत, असं काय वाईट नाहीत फोटो. व्हिडिओ देखील काढलेत मी, व्हिडिओची क्वालिटी देखील आहे. मी ते अपलोड करीलच की व्हिडिओ कसे आले. पण हे व्हिडिओ असं आपल्याला रेकॉर्डिंग देखील मिळतं याच्यामध्ये. जवळजवळ आपण दीड 1 मिनटाची रेकॉर्डिंग केली आहे आणि तरी बॅटरी अजून 100% दाखवते, अजून चार्ज अजून तरी काही ती संपली नाही आहे. तर आता बघूया नंतर जेव्हा मोठे व्हिडिओ घेऊ तेव्हा किती राहते बॅटरी असं. आता रेकॉर्डिंग होतं आहे सॅमसंग S24 अल्ट्राने, पण व्हॉईस रेकॉर्डिंग हे ग्लासमार्फत होतं आहे. तर मी शूट करत होतो मोबाईलने, परंतु AI ग्लासने पूर्ण साऊंड रेकॉर्डिंग केलं आहे. बघा कसं आहे ते. पाऊस येताना दिसतो आपल्याला, असा पाऊस येईल आता थोड्या वेळाने. ढग तर भरले होतेच, पण आता इथे पाऊस येईल. वा वा वा, पहिल्यांदा पाऊस पडेल. पूर्ण भरत आलेला आहे. या साईडला पुढे धबधबा आहे, धबधब्यावर पण आपण जाणार आहोत नंतरला. सध्या येऊ दे पाऊस.